फक्त साखर चेंज आणि दूध चेंज, पण ती तीच असती, बरोबर आहे का नाही? मग आपण तिचा विचार करून जमणार आहे का? नाही. अरे परमार्थामध्ये आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहायचं आणि संसारात आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे पाहायचं. अरे आपल्याकडे 2 एकर जमीन आहे, काही लोक तर भूमिहीन आहे, मग देवानं आपल्याला भरपूर दिलं. ही जर मानसिकता ठेवली तर आनंदाने ठेविले अनंते तैसे चिराहावे चित्ती असू द्यावे समाधान. मानवी देहाची इति कर्तव्यता जी आहे ना महाराज, माणसाला नेमकं कळलंच नाही आपण आलो कशासाठी, करायचं काय, नुसती धावपळ चालू आहे. आणि ज्यावेळेस माझ्या तुकोबराधिक सर्व साधू संत मंडळी तुमच्याने माझ्याकडे पाहिलं ना, बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूया, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. मग तुकोबराधिक जेवढे काही साधू संत मंडळी त्यांनी तुम्हाला आणि मला सावध केलंय. या अभंगामध्ये नाथ महाराज तुम्हाला आणि मला उपदेश करत आहेत. आणि तो उपदेश करत असताना नाथ महाराजांनी एवढा सुंदर दृष्टांत दिलाय. त्या दृष्टांतातून नाथ महाराज तुम्हाला मला सांगतात, बोध घ्या आणि जीवन जगायचं कसं हे सूत्र ध्यानात ठेवा. अभंगाचं पहिल्या चरणात पक्षी अंगाने घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या नाथ बाबाने कमी करावाच घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या नाथ बाबाने किती सुंदर तुम्हाला सावध केलंय. पक्षी अंगणी उतरती हा दृष्टांत आहे. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात. एखाद्या माता माऊलीने कडधान्य म्हणजे काही वाळण बाहेर वाळत घातलंय गल्लीमध्ये आणि एखादा पक्षी अंगणात उतरला, चिमणी उतरली, जे असेल ते पक्षी तुम्ही समजा. आणि तो पक्षी ज्याला पोटात जेवढं लागतं तेवढं खातो आणि खाणं झालं की तो पक्षी काय जातो, पुढून जातो. इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा प्रश्न आहे, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एखाद्या पक्षाने एखाद्या बँकेत एफडी केली का? बरं जाऊ द्या, नसल एफडी केली, काही 2-4 गुंठे जागा घेऊन ठेवली का एखाद्या कावळ्यानं वगैरे की नाही 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 काहीच गरज नाही. बरं जाऊ द्या, एखादी पॉलिसी काढली का त्यांनी? नाही. बरं एखादी हेल्थ पॉलिसी? नाही 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 महाराज. पक्षी जसा अंगणात उतरला त्याला जेवढं पाहिजे तेवढं खातो, तो उडून जातो. महाराज नाथ महाराजांनी तुम्हाला ना मला पटवून देण्यासाठी एका पक्षाचं उदाहरण दिलंय. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती. जसं त्याचं खाद्य झाल्यानंतर तो उठून जातो, निघून जातो, उडून जातो, तसं आपण आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत भगवंताने आपल्याला आयुष्य दिले नाही ना तोपर्यंत परमार्थ करा. आंबड मधून गाडीत बसलाय
आणि तिकीट काढलंय जालन्याचं आणि गाडी चालली संभाजीनगरला. कुठं चालली? संभाजीनगरला. जालन्याच्या बस स्टँडवर गेलं की कंडक्टर टन टन दोनदा घंटी वाजवतो, जालना आलाय उतरा. हा म्हणतो सरकारची गाडी आहे, कंडक्टरच्या बापाची थोडी काही, ड्रायव्हरच्या बापाची थोडी काही. तिकीट कुठं काढलेलं असतं? जालन्याचं. कंडक्टर सांगतो बाबा तुमचं ठिकाण आलंय उतरा ना तुम्ही. तो म्हणतो नाही 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 सरकारची गाडी आहे आणि मी सरकारचा माणूस आहे, मतदान करतोय सरकारला, मी औरंगाबाद आल्याशिवाय उतरणार नाही. कंडक्टर सांगतो दादा अहो तुम्ही जालन्याचं तिकीट काढलं असं वेड्यासारखं काय करता? दोनदा समजून सांगतो, तिसऱ्यांदा समजून सांगतो, चौथ्यांदा समजून सांगतो, पाचव्यांदा ज्यावेळेस तो माणूस ऐकत नाही त्यावेळेस कंडक्टर त्याची गच्ची धरतो, त्याला काय करतो? खाली उतरून देतो. ज्या दिवशी तुमच्या जीवन मरणाची दोरी सुटल ना महाराज, त्या दिवशी इच्छा असो नसो तुम्हाला या मृत्यू लोकाची यात्रा संपावी लागते. कबीर बाबा सांगतात ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. ज्या दिवशी यम तुम्हाला आवाज देईल त्या दिवशी तुम्हाला हे घर सोडावंच लागणार आहे. उलट तर यमासारखा इमानदार माणूस नाही हो कोणी, पण यमाकडे लक्ष कोणाचं आहे? यम तुम्हाला घेऊन जाण्याच्या अगोदर 3 मिस कॉल देतो महाराज. तुम्ही म्हणसाल यमाकडे आमचा नंबर केला कसा? तुझा नाही तो अख्ख्या खानदानीचा नंबर यमाकडे महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज यमाचा मिस कॉल म्हणजे, यमाचा पहिला मिस कॉल म्हणजे काळे केस पांढरे होणं हा यमाचा पहिला मिस कॉल आहे. लोक एवढे हुशार आहे, सकाळी असणार पांढरं भूत, संध्याकाळी कधी काळं होतं काही सांगता येत नाही. नाही अहो केस काळं करणं साहजिक आहे, लोक दाढी बी काळी करतात, काही काही माशे तर मिशा काळ्या करतात. माया तुम्ही हसू नका, तुम्ही आमच्या पुढं 700 किलोमीटर आहे, तुम्ही तर भुया बी काळ्या करतात. इतक्या तर लाजा सोडल्या महाराज, खरं सांगतोय तुम्हाला. हसण्यासारखं काय? अवघड काम झालं हो, कठीण ताळा झालाय महाराज. काय लोकांना फॅशनची हौस आली काही कळत नाही. 2-4 दिवसापूर्वी मी घरी होतो, मग सोमवारचा बाजार असतो आमच्या गावची. एक म्हातारी, मी भाजीपाला आणा सांगितलं आहे, बाजारात चाललो. ती म्हातारी बस स्टँडवर होती, म्हणे पुरुषू कुठं चाललाय माय? म्हणलं काही नाही गाई बाजाराला चाललो, भाजीपाला आणायला सांगितलं आईनं. बरोबर मग मी येऊ का? चाललं म्हणलं. मग आम्ही गेलो दोघांनी, भाजीपाला वगैरे घेतला. तिनं माझ्याजवळ पिशवी दिली, म्हणे पुरुषोत्तम गाडी ठेव, मी 10 मिनिटात आली. म्हणलं तू कुठं चालली? म्हातारी 65 वर्षाची होती. मी म्हणलं आजी तू कुठं चालली? काही नाही म्हणे 10 मिनिटात ब्युटी पार्लरहून येते. माझ्या मनात पापच नाही आलं. म्हणलं काहीतरी सुनबाईनं सामान सांगितलं असेल, काही नातीनं सामान सांगितलं असेल. मी हळूच म्हणलं आजी आणि तू कशाला चालली का? काही नाही रे म्हणे पुरुषू 2-3 दिवसानं माझ्या नातीचा साखरपुडा आहे आणि या भुया खूप मोठ्याला झाल्या, थोड्या बारीक करून येते म्हणे. आता ती ब्युटी पार्लरवाली माझी फॅन होती, तिला मी हळूच म्हणलं का ग बाई किती भुया काढायची? ती म्हणे दादा 150. म्हणलं हे 500 रुपये ठेव माझ्याकडून, पण म्हातारीला भोई ठेवूच नको म्हणजे परत चिकलेले यायचं का नाहीये. एवढा अवघड झालं महाराज. म्हणून सांगू का तुम्हाला, पहिला मिस कॉल आहे काळे केस पांढरे होणं, दुसरा मिस कॉल आहे हे सगळे 32 दात राजीनामे, आता ती बी बचाळी भेटायला लागली नवीन, ती बी द्या सोडून. तिसरा मिस कॉल डोळ्याची रोशनी कमी होता, आता मोफत नेत्र तपासणीची शिबिर सुरू झाले. गणपती नेत्राला फुकट ऑपरेशन करून येतात, लक्ष देऊन ऐका. 3 वेळेस ज्यावेळेस तुम्ही यमाला चुकवता त्यावेळेस चौथ्यांदा तुम्हाला मिस कॉल येत नाही, तुम्हाला व्हॉट्सअप SMS नाही, तुम्हाला ईमेल नाही. चौथा जो असतो तो डायरेक्ट रिसिव्ह कॉल. इच्छा असो नसो तुम्हाला जावं लागतं. महाराज सांगतात काळाची उडी पडेल वाजेवा, काळाची उडी पडेल वाजेवा, काळाची उडी पडेल उडी
पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माये बाप. मग तो काळ तुमच्याने माझ्यावर कब्जा करण्याच्या अगोदर महाराज सांगतात, नाव धड करा सहस्रनामाची, ते हे भव सिंधुशी थडी पावे. असं जर तुम्ही केलं तर काय होऊ शकतं? तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, हाता भरा हरी रामबाने. कोणी कोणी काळाच्या तोंडात मारली? जगा काळ खाये माझा दिला. नुसता माथा नाही, तुकाराम नाम घेता धन्य तू गोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. नाथ बाबा तुम्हाला आणि मला सांगतात, पक्षी अंगणी उतरती. जसं पक्षी अंगणात उतरल्यानंतर त्याचं खाणं झाल्यानंतर जसं तो निघून जातोय, तसं संसारात सुद्धा आपण तसंच जगा. पण कुठपर्यंत? जोपर्यंत तुमचं प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत तुम्ही संसारात जगा. अभंगाचं दुसरं चरण. कैसे असावे संसारी अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये नाथबाबा सांगतात, तैसे असावे संसारी. कैसे असावे? पक्षी अंगणी उतरती आणि जो वरी प्राचीनाची दोरी. प्राचीनाची दोरी या शब्दाचा अर्थ आहे प्रारब्धाची दोरी. बरोबर आहे का नाही? जोपर्यंत तुमचं प्रारब्ध तुम्हाला साथ देईल तोपर्यंत आनंदात संसार करा. ज्या दिवशी प्रारब्धाची दोरी तुटल ना महाराज, काही नाही हो, कोणाला काही सांगता येत नाही. कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाही. कपातला कपात असतो, बशीतला बशीत गेला. लोक म्हणे आता कीर्तन झालं हो, करंजाळ्याला मेला. मरायला उशीर लागत नाही. एक क्षण सध्या सगळ्यात स्वस्त जर या जगामध्ये काय असेल तर मरण आहे महाराज. बरोबर आहे का नाही? मग मरण्याच्या अगोदर माणसाने भगवंताचं भजन केलं पाहिजे. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना खोय, ना जाणे इस श्वास की आवन होय न होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. करा रे बापानो साधन हरीचे जणी करणीचे करुण. कशासाठी? येणेनो हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा. काही बसणारे मंडळी उपकार माना त्या देवाचे, उपकार माना त्या यमाचे, की एवढ्या मोठ्या महामारीमधून तुम्ही आणि मी जिवंत आहे समजावं. हे उर्वरित आयुष्य तुम्हाला गोल्डनच दिलेलं आहे. बरोबर आहे का नाही? एक चान्स आहे. बर्वे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे म्हणण्यापेक्षा करोनाच्या आहारी म्हणा. नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. याच्या पुढचं प्रमाण पहा. दिला या काळे अवकाश. काळाने तुम्हाला अवकाश दिलेला आहे, काळाने तुम्हाला वेळ दिलेली आहे. आणि तो काळ तुम्ही कशामध्ये घाला? काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळवासी गंगा स्नाने, काळवासी गंगा स्नाने, ओ देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा, देवाला पूजने प्रदक्षिणा तुळशीचा, देवाला पूजने प्रदक्षिणा तुळशीचा. काय म्हणतात महाराज? जो काळ शिल्लक आहे काळ सारावा, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने,
देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काय सांगितलं पाहिजे तो साधू संतांनी तुम्हाला? किती खाव एवढं सांगितलंय तुकोबरायने, किती झोपाव हे सांगितलंय. आता बरेचसे लोक म्हणतात महाराज मी डाएट फॉलो करतो. डाएट हे काही डॉक्टरच्या बापाचं थोडं आहे, काही हे आमच्याच बापाचं आहे. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण. अरे किती बोलाव हे सुद्धा तुकोबरायने सांगाव का? मधुरावानी ओठी तुका म्हणे वाव पोटी. याच्या पुढे एक ओवी सांगतो. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अरे साधू संतांसारखे उपकार जगात कोणाचेच नाहीये. अहो धंदा करताना सुद्धा तुकोबरायने सांगितलं मुद्दल आता तोटा ऐसा खोटा उदीम. पैसा कमावणाऱ्याला सुद्धा सांगितलं जोडून या धन. आता सरकार सांगतं झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा. ही सरकारची योजना नाहीये, ती सुद्धा आमचीच आहे. वृक्षवल्ली एवढं गाव स्वच्छ करायचं, ही सुद्धा स्वच्छता अभियान योजना कोणाची? गाडगे बाबाचीच आहे ना. गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान म्हणजे ही सुद्धा योजना तुम्हाला एका संतानेच दिलेली आहे. याच्यापेक्षा अजून कोणी काय दिलं असेल? लोक म्हणतात बा महाराष्ट्र यानं घडवला, महाराष्ट्र त्यानं घडवला, महाराष्ट्रावर याचे उपकार आहे, महाराष्ट्रावर त्याचे उपकार आहे. कोणाचे उपकार आहे मला कीर्तनातून नाही सांगायचे, पण जेवढे उपकार ज्ञानोबा आहे तुकोबरायचे तेवढे महाराष्ट्रावर कोणाचेच नाही महाराज. नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, अरे महावने लावावी, महावने लावावी, नानावीत जलाशय बांधा. हे सुद्धा ज्ञानोबरायने सांगितलं. काय सांगायला पाहिजेत महाराज तुम्हाला? अजून सगळं सांगितलं, पण काय आहे आपलं असं झालं घरी काम धेनू गाय पण जर्सी दूध प्यायची सवय झालेली आहे. घरी कोणती गाय आहे? काम धेनू गाय, पण जर्सीचं दूध प्यायची सवय झाली. म्हणून तर एका अभंगामध्ये तुकोबराय सांगतात परिपा हे बीज करील ते काय नो हे महाराज, पण परिपा हे बीज शुद्धांगी. आपणच कुठंतरी कमी पडतोय महाराज. खूप चांगलं करून ठेवलंय हो साधू संतांनी आपल्याला. अरे उत्तर प्रदेशला जर भागवत शिकण्यासाठी गेले, उत्तर प्रदेशला जर रामायण शिकण्यासाठी गेले, तर भागवतासाठी फक्त त्यांना गीतेचे श्लोक घ्यावे लागतात. उपनिषदातले काही श्लोक आहे आणि तुलसीदासच्या काही दोहे आहे. आपण तर एवढे भाग्यवान आहे की आपल्याला भागवतासाठी नामदेवरायची बालक्रीडा आहे, निळोबरायच्या गवळणी आहे, तुकोबरायची बालक्रीडा आहे, नाथ महाराजांच्या गवळणी आहे, नाथ भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे. अरे बापरे 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 बाप, आपल्यासारखे भाग्यवान जगात दुसरे कोणीच नाहीये. पण आपले बावळे 12 वर्ष आळंदीत राहतात. किती वर्ष आळंदीत राहतात? 12 वर्ष आळंदीत राहतात. खातात इथं, कपडे इथं खातात, कथा इथल्या करतात, गहू इथं गोळा करतात, ज्वारी इथं गोळा करतात, जंपराचे पिस सुद्धा इकडंच गोळा करतात. आणि 2 महिने वृंदावनला राहिले की डायरेक्ट नाव चेंज करतात, ब्रज रसिक करतात. काय करतात? वृंदावनवासी. यांना तिकडं कुत्र सुद्धा विचारत. एक तर यांना हिंदी बोलता येत नाही, भागो भागो उंदीर आहे म्हणणारी जाती, याला उंदराला चुवा म्हणतात, ही सुद्धा अक्कल नाहीये. म्हणून खरं सांगू का, आपली माय काळी जरी असली आणि आपली माय कशी जरी असली तरी दूध मायच पाजत असती. जगातली सुंदर माय नाही पाजू शकत. आपली माय ज्ञानोबराय आहे. आपली माय कोण आहे? तुकोबराय आहे. ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसरीकडे जायची गरजच काय? अरे ज्ञानोबरायने नुसती कृपा केली तर रेडा ऋग्वेद बोललाय हो. आपल्यासारखे पूर कीर्तन करतात, काहीच नवल नाहीये. ज्ञानोबरायने ठरवलं तर स्त्रीचा पुरुष केला, ज्ञानोबरायने ठरवलं तर निर्जीव भिंत चालवली. अरे ज्ञानोबरायने ठरवल्यानंतर मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी निवून घेतली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. आपला फक्त विश्वास कमी पडतोय. म्हणून बसणारे मंडळी, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. जोवरी प्राचीनाची दोरी. हेही उदाहरण जगद्गुरु तुकोबरायला कमी वाटलं, नाथबाबाला कमी वाटलं. नाथबाबा सांगतात हे बघा, अजून तुम्हाला एक सूत्र सांगतो. काय ते सूत्र? अभंगाचं 3रं. वस्तिकार वस्ती वस्ती
चरणामध्ये परत माझे नाथबाबा दृष्टांत देतात. वस्ती कर वस्ती आला. एखादा वाट स्वरूप पैठणला चाललाय आणि येत असताना तुमच्या करंजाळामध्ये त्याला 6, 7, 8 वाजले. समोरचा प्रवास बराच लांबचा आहे. तो एखाद्या व्यक्तीकडे गेला, बाबा मी पैठणच्या षष्टीला चाललोय, वारकरी आहे, मला थोडं काही भेटल का? चपाती भाजी द्या, मी रात्रभर इथं हरिपाठ करण आणि झोपून राहील. तुम्ही म्हणाल काही हरकत नाही बाबा, या ना. नको, घरात नको, इथं ज्या वस्त्रीतच मी झोपतो. आणि तुम्ही त्याला जेवण द्यायचं, त्यानं बिचाऱ्यानं हरिपाठ करायचा, थोडं भजन करायचं आणि झोपायचं. सकाळी तुम्ही उठायच्या अगोदर तो वारकरी उठतो, त्याचं आवरतो आणि तो काय करतो, निघून जातो. तो म्हणतो का हे गरमाज आहे म्हणून? मग तुम्ही का म्हणता हे गरमाज आहे? तुमच्या आणि माझ्या दुःखाला कारणच फक्त ममत्व आहे. भागवतामध्ये आत्मदेवाने गोकर्णाने जो आत्मदेवाला उपदेश केलाय तो हाच केलाय. पिताश्री देहेस्ति मांसृतिरे भीमतिम तेजत्वम जाया अशुता आदिशु सदा ममता विमुंच पश्चा निशम जगती दक्षिण भंग निष्ठम वैराग्य राग रसिको भव भक्ती निष्ठा. पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते सोडून द्या. धर्मम भजस्व सततम तेज लोक धर्मान जा. जंगलामध्ये जाऊन भगवंताचं भजन करा. बसणारे मंडळी, हा श्लोक जरी तुम्हाला अपरिचित असेल पण काकड्यातला अभंग तर सर्वांच्या पाठ आहे ना. माया विघ्ने भ्रमला म्हणता मी माझे घरी, हे तो संपत्तीचे वारे साचो. नको त्या गोष्टीला आपलं म्हणतो, त्याच्यामुळे दुःख होतंय. माईकवाले दादा तुमचं नाव काय? मुळे आबा. खूप सुंदर माईक सिस्टीम आहे तुमची. आबांसाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा बरं. वा आबा, एक छोटासा प्रश्न करतोय तुम्हाला, अजिबात घाबरू नका. मी तुमचा अपमान होईल असा कधीच प्रश्न करणार नाही. हा माईक सजीव आहे आबा का निर्जीव आहे? निर्जीव आहे. संपलं उदाहरण. तुम्ही माझ्याकडे पहा. माईक कसा आहे? हा निर्जीव आहे. आता कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी निघून गेले, आम्ही गायक वादक सगळे निघून गेलो आणि आबाने जर हा माईक इथं ठेवला तर हा 4 महिने का 1 वर्ष सुद्धा हलणार सुद्धा नाही, डोलणार सुद्धा. आबाने मला इथं का ठेवलं म्हणून हा आबावर रागवणार सुद्धा नाही आणि रडणार सुद्धा नाही. पण लक्ष देऊन ऐका, कारण हे जड आहे ना, त्याला काहीच घेणं देणं नाही. आबाशी काही घेणं नाही, कीर्तनकाराशी काही घेणं नाही, वादकाशी नाही, गायकाशी नाहीये. पण आता कीर्तन संपलं, एखादा माणूस सेल्फी घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी वर आला, त्याच्याकडून माईक खाली पडला, हे पुढचं टेम्परल फुटलं आणि मॅकॅनिकलनं खर्च सांगितला 3000 रुपये. किती खर्च सांगितला? 3000 रुपये. खर्च किती सांगितला? 3000 रुपये. मग आता आबा मला प्रश्नाचं उत्तर द्या, दुःख माईकला झालं का तुम्हाला झालं? आबाला दुःख झालं. आबान काय केलंय जीवनामध्ये? फक्त आबान एवढीच गलती केली की आबान काय म्हणले, हा माईक कोणाचा आहे? काय म्हणले आबा? अहो निर्जीव माईक खराब झाल्यानंतर जर आबाला एवढा ताण येत असेल तर सजीव बाईक आजारी पडल्यावर आपली काय परिस्थिती होत असेल महाराज? याच्यापेक्षा सोपं नाही जमत बरं बाबा मला. हे लय सोपं झालं, याच्यापेक्षा सोपं अहो काहीच नाही. अवघड सांगून काय फायदा आहे? काही कळत नाही महाराज. अहो यांना काय कीर्तनात दारू पिऊन येतात ते लोक, यांना काय अहम ब्रह्मास्मी तत्वमसी काय सांगायचं ते काहीच नाही. यांना फक्त चांगलं सांगा, यांना फक्त म्हणा दारू पिऊ नका, गळ्यामध्ये माळा घाला आणि चांगले राहा, एवढंच ज्ञान हातकाल कीर्तनकाराने द्यावं. बाकीचं यांना काही कळत नाहीये. काय करणार आहे महाराज? म्हणून माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईन. तुमच्याने माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख हे की नको त्या गोष्टीला तुम्ही आपलं म्हणताय. आणि नाथ बाबाने सांगितलं, वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. जसा तो वस्ती कर वस्तीला आला, वस्ती झाली सकाळी 4 वाजता उठून गेला, तसंच तुम्ही तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आणि ही भूमिका जर तुम्ही ठेवली